झाली बाई झोप पागी उठलं होय झोपेतून काय सुरू आहे बोलायचं नाही तिला का रे का गं माय का मारलंय तू तर सकाळपासून इकडंच आहेस सकाळी मारलंय? सकाळी मारलं होतं का आणि पप्पाने मारलं होतं का कुणी मारलं होतं सकाळी पप्पा मी कवा मारलंय रे शिवांश नाही मारले मी मागा मग गालं निबर कशाने झाली ती काळे झाले ते निबर नाही झाले उरले ते सगळे मारलं होय म्हणून आलं नाही काय गावात घरी नेऊन मारित का तुला गुल्लू बनवित का घरी नेऊन? आणि तुला फालुदा म्हणलं होतं त्या दिवशी तर नाही का पाचला गुल्लू का बनविलं र दिला काळ का मुश्या तुला? दिला का फालुदा फालू तेवढा नसतोय ते तेवढाच असतोय फालू मग भाकरी भाजी खावाटती मग तुझं काम नाही का भाकरी भाजी करायचं हा होय र लेकरू एक आंबारी पुडी बटाटे पुन्हा तू अजून सकाळी उठल्यापासून भराभरीतच असतोय टमाटे घेऊन निघत आम्हाला इथं रानात लागत ना असं म्हणजे वागा साखर बी घेऊन या आपल्याला लागत आहे असं डबा भरून आण डबा बी नाही आपल्याला साखरेला आपल्याला पिशवीच आहे तिचा एक डबा बी पिशवीत घालून आण हो आणशील ना आता किती वाजता जायचे गावात 2 वाजता होईल 3:30 वाजले ते आ? तिथं झोपायचंय काय कोणापाशी झोपायचे आणि माझ्यापाशी नाही का झोपायचं माझ्या बगलात नाही आणि पप्पापाशी आणि कुणापाशी झोपायचं मम्मापाशी तू कुणाचा आहे बाबा बरं बघा माझा आहे वाघ तो न्यायला होतास चोरून आणि मग आता इथंच माझा राहायचंय मला का? देऊन टाक होय र हो बघा माझ्यापाशी कर म्हण का तुला रडचीन का आंघोळ कोण करतोय नाणी मध्ये बाबा ना बाबा हो हा ना हा नाही बाबा आहेत ना आणि म्हणला की बुद्ध आहे नाही मग आपला वाघ येणार आहे माझ्यासोबत का नाही माय मी फालू देणार आहे त्याला हा बाबा हा ना का हाय हा ना बाबा बाबा आहेत होय हा ना गिबे ना बाबा ती बी नाही होय आणि लई माझ्या वाघाचा वनवास आहे गे माय चिप्पी आणली तुला नवीन हा. गाडी सापडली नको हात लाव चला आता हे प्यायचंय तेव्हा शाळा सुटली ती ही शाळा सुटली की आता खुश होतो कशाला दाखवलीस मग मग ही शाळा सुटल्या खुश होतो ग म्हणजे ही शाळा सुटल्यावर त्याला माहिती की नुनुबाया बी येते ना आज तर त्यांनी तुला सांगते आला आता चहा पित नव्हते चहा पित होते मी दूध भरीत होते चहा पिले की भाजी भाकरी करायला लागले. दोन भाकरी बटाट्याची भाजी केली आज्याने एक खाल्ली नाताने एक खाल्ली सकाळीच भाकरी काढून 2च केल्या आता करायच्या त्या मला आणि शिव काल कसं झालं तर मॅटर तिघं बी शेजारी पंगत धरून रडत होती का मग? मी जवळच होते त्याने एका एकीच त्या दाद्याच्या गळ्यात फासा घातला दोघाचं वजन त्याला तोलत आहे का ते 2 जण खाली की त्यांच्या बोकांडी तेव पाडला शिवच्या हिथं लागलं आरूच्या डोक्याला लागलं दोघं बी रडायला लागले दाद्या त्यांना लागलंय शिव दाद्या त्यांच्या अंगावर पडलाय आणि दाद्याने गळा काढू हिथं टेकून देऊन बसलाय आणि हिथं घाल बसलाय आणि रडायला लागलाय म्हणलं कारण आता मला मार भेट मी ह्यांच्या अंगावर पडलो आणि मी दाद्याला गावासा आले की ही चिल्लर बी माझ्या मागे आली शेजारी 3 जण बसले आणि 3 बी गळा काढू रडायला लागले आणि म्हणलं आता 3घाला बी ग बसणंच नको मला तर त्यांचं बघून हसूच यायला लागलं शिव कसं चालू होतं काल लयच मजा आली ना त्याच्यामुळेच इथं राहायचंय